सगळ्यांना जय महाराष्ट्र. या शिवसेना युबीटीच्या वतीने आयोजित आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. माझ्या समवेत आहेत पिंपरी चिंचवडचे शहर प्रमुख श्रीयुत चेतनजी पवार आणि सर्व मान्यवर पदाधिकारी. आज सकाळपासून मोशी चाकणचं जे डम्पिंग ग्राउंड आहे आणि त्याच्या बाजूची घनकचरा व्यवस्थापनाची इमारत आणि त्या अनुषंगाने जे दुर्घटना घडली त्याच्यामध्ये जखमी असणारे जे 4 लोक आहेत साईनाथ रुग्णालयामध्ये भरती आहेत त्यांना भेटून त्यानंतर या रुग्णालयाचे संचालक डॉक्टर कांबळे यांच्याकडून त्यांच्या एकूण तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर काही मृत असणाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सांत्वन भेटी घेतल्या आणि त्या सगळ्या लोकांशी बोलल्यानंतर काही मुद्दे उपस्थित होतात. सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की ही घटना अजिबातच निसर्ग निर्मित नाही. ही दुर्घटना मानव निर्मित आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. दुसरी महत्वाची नोंद अशी की या संपूर्ण प्रकरणात खरं तर आतापर्यंत पालिका आयुक्तांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन किंवा एखादं निवेदन सादर करून एखादं त्यांचं जे म्हणणं आहे त्याचं पत्रक प्रसिद्ध करून ही माहिती लोकांना देणं अपेक्षित होतं की घटनास्थळी एकूण किती लोक होते, किती लोक सुखरूप बाहेर पडले, किती लोक जखमी आहेत आणि किती लोक मृत्युमुखी पडले आणि या इमारतीचं नेमकं स्टेटस काय, ही सगळी माहिती पालिका आयुक्तांनी देणं अपेक्षित होतं. मात्र या सगळ्या प्रकरणातनं पालिका आयुक्तांनी ज्या पद्धतीने पळ काढलाय, विशेषतः यातले जे प्रकल्प अधिकारी आहेत ज्यांच्या अखत्यारीत हा सगळा प्रकल्प येतो ते श्रीयुत संजय कुलकर्णी यांनीही यावर बोलणं अत्यंत शिताफीने टाळलं. ह्या सगळ्या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतल्यानंतर लक्षात येतं की ही इमारत ज्याचा 19ला त्याचा परवाना आणि 23ला कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, जे फक्त एका तळमजल्याचं आहे, वरच्या 2 मजल्यांचं कुठलंही परवाना झालेला नाही. या बिल्डिंगचा जो काही दर्जा होता, 11 महिन्यात जर बिल्डिंग पडत असेल तर याचा अर्थ याचं बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं. मुळात ज्या इमारतीला परवाना नाही, काहीच महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवडचा गाझा पट्टा करावा अशा पद्धतीने पिंपरी चिंचवड मधल्या काही इमारती जमीनदोस्त, काही बंगले जमीनदोस्त केले गेले आणि ते अनधिकृत बांधकाम आहे म्हणून जमीनदोस्त केले गेले. आता जे खाजगी बंगले होते ते जमीनदोस्त झाले, पण जे पालिकेचं बांधकाम आहे ते मात्र अजिबात त्याला धक्का लावला नाही. कदाचित पालिका आयुक्तांनी त्याला वरदहस्त दिल्यामुळे. पण मग पालिका आयुक्तांनी कुणाच्या सांगण्यावरून वरदहस्त दिला? पालिका आयुक्तांनी हे अनधिकृत बांधकाम कोणासोबत ही साठगाठ आहे? पालिका आयुक्त आणि कंपनीचा ठेकेदार एकमेकांना वाचवायला बघतात का? ही कंपनी अँटोनी लारा रिव्हेनेबल कंपनी जी आहे, या कंपनीचं जे काम एकूण व्यवस्थापनाचं होतं आणि यातनं काही बाय प्रोडक्ट्स निर्मिती, हे कुठल्या प्रकारचे बाय प्रोडक्ट केले जात होते याची यादी अजूनही त्या कंपनीने स्पष्ट केली नाही. पालिका आयुक्तांनी ती माहिती आपल्याला अजिबात दिलेली नाही. विशेष की या प्रकल्पामध्ये जो घनकचरा एकत्रित होत होता आणि त्या कचऱ्याचं जे वेस्ट केलं जात होतं किंवा त्याचं डिस्पोजल होत होतं, त्या डिस्पोजलची जी चिमणी आहे ती चिमणी नेमकी 5 जूनला पडली. 5 जून पर्यावरण दिवस आहे. पर्यावरण दिनाच्या दिवशीच चिमणी पडते, हे किती गंभीर आहे. आणि एवढी गंभीर गोष्ट घडलेली असतानाही बाजूला एका खदानीचं काम चालू आहे, त्या खदानीमध्ये ब्लास्ट घेतले जात आहे. शक्यता नाकारता येत नाही की या ब्लास्टमुळे जो कचऱ्याचा ढीग आहे त्याला तडा गेला आणि मग काही भाग कोसळला, ही शक्यता नाकारता येत नाही. पण असा जर ढीग कोसळला तर फार मोठी दुर्घटना घडू शकते. तेव्हा एवढा मोठा म्हणजे जो साधारणतः 180-185 फूटचा जो ढीग आहे, जो उंची त्याची गेलेली आहे आणि तो कोसळला तर फार मोठी दुर्घटना घडू शकते. अशा वेळी काळजी घ्यायची म्हणून
साधारण त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला एक मोठी संरक्षक भिंत बांधणं गरजेचं, पण अशी संरक्षक भिंतच बांधली गेली नाही, हे गंभीर आहे. आणि यावर पालिका आयुक्तांनी बोललं पाहिजे, पण पालिका आयुक्त त्याच्यावर बोलत नाहीत. या ढिगामुळे जिथे की अनेक प्रकारचे गॅसेस आहेत ते सगळे जर एकत्रित आले तर मिथेन सारखा विषारी गॅस तयार होतो. म्हणजे पाऊस जरी पडला नाही, कचऱ्याचा डोंगर जरी ढासळला नाही, तरी सुद्धा जर मिथेन गॅसची निर्मिती झाली तर त्याने सुद्धा लोक मरू शकतात. पण या संबंधाने प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णींकडे काहीही उत्तर नाही. या सगळ्या प्रकरणामध्ये हे फार हॉरिबल आहे की या घटनेची कुठेही पोलीस स्टेशनला नोंद होत नाही. खरं तर मी आता एवढे सगळे मुद्दे सांगितल्यानंतर या मुद्द्यांवरून हे स्पष्ट होतं की पालिका आयुक्तांच्या हलगर्जीपणाचे बळी हे 9 लोक गेलेले आहेत. शेवटचा मृतदेह काल काढला कसबे यांचा पहाटे. या सगळ्या लोकांना या गोष्टी म्हणजे हे सगळे ट्रॉमामध्ये आहेत नातेवाईक, त्यामुळे यांना कदाचित आपल्या माणसाची FIR करावी हे त्यांच्या गावीच नाहीये. काहीही करून आपल्या माणसाचं आपल्याला सुखरूप परत येणं त्यांना अपेक्षित होतं. काल 4 पर्यंत लोक वाट बघत होते, पहाटेपर्यंत लोक वाट बघत होते, कारण शेवटचा मृतदेह कसबेंचा पहाटे मिळालेला आहे. त्यामुळे ह्या लोकांनी पोलीस कंप्लेंट करणं किंवा त्या अनुषंगाने काही कारवाई करणं हे अपेक्षित नव्हतं. पण अपेक्षित हे आहे की अत्यंत जबाबदार अधिकारी म्हणून आयुक्तांनी या सगळ्यांच्या संबंधाने पुढाकार घेणं किंवा पिंपरी चिंचवडच्या अधिकाऱ्यांनी या संबंधाने जबाबदारी घेणं. पण दुर्दैव आहे इथल्या लोकप्रतिनिधींचं की इथले लोकप्रतिनिधी जे जात आणि धर्माच्या नावावर नंगानाच करायला तयार असतात, जे जात आणि धर्माच्या नावावर अगदी एकमेकांना संपवण्याची रक्त पिण्याची भाषा करतात, त्या लोकप्रतिनिधींना 9 लोक गेल्याचं काहीही वैषम्य वाटत नाही. हे 9 लोक जाणं नुसत्या 9 लोकांचा मुर्दा पडत नाही, तर पिंपरी चिंचवड मधल्या एकूण इथल्या लोकप्रतिनिधींच्या संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा मुर्दा पडतो. हे वाईट आहे की याच्यात लोकप्रतिनिधींना आपण दखल घेतली पाहिजे असं अजिबात वाटत नाही. अधिवेशन चालू असताना ही घटना घडली, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही वाटलं नाही की आपण याच्यावर भाष्य केलं पाहिजे. म्हणजे एकीकडे मुख्यमंत्री सांगणार की पहिला लेअर टेस्टिंगचा असतो, दुसरा लेअर मग आम्ही टाकतो. यथा राजा तथा प्रजा. जसं मुख्यमंत्री शासन दरबारी उत्तर देतात, प्रशासनातले पालिका आयुक्त तसंच खाली उत्तर देतात की ही निसर्ग निर्मित घटना आहे, सगळं कसं आलबेल आहे. परंतु या आजच्या सगळ्या गोष्टींचा परामर्श घेतल्यानंतर, सगळ्या लोकांशी चर्चा केल्यानंतर, सगळ्या प्रकारची कागदपत्र तपासल्यानंतर, विशेषतः प्रकल्पाची मुदत संपलेली असतानाही इथे काम चालू होतं. अँटोनी लारा कंपनीने काहीतरी 5 लाख वगैरे 5 लाख 10 लाख मदत जाहीर केली, पण 5 लाख 10 लाख हे उत्तर असू शकत नाही. दरवेळेला शासन प्रशासन कमालीचा हलगर्जीपणा करणार आणि 5 लाख आणि 10 लाखामध्ये विषय संपवणार असं होत नाही. मुळात या सगळ्या लोकांचा PF जात होता का? तो PF किती होता? त्या प्रॉव्हिडंट फंडच्या पैशांचं काय झालं? आत्ता त्यांच्या घरातलं कर्त गेलेलं आहे. कुणाचं लग्न 2 महिन्यांपूर्वी झालंय, कुणाचं 3 वर्षांचं बाळ आहे, कुणाच्या घरामध्ये 7-8 माणसं त्याच्या जीवावर खाणारी आहेत. या सगळ्या कुटुंबांचा आधार गेलाय. त्याचं काय? आणि महत्वाचं, या 9 लोकांचं बळी जाण्याला कारणीभूत ठरलेले पालिका आयुक्त आणि प्रकल्प अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई का झाली नाही? या लोकांचं तात्काळ निलंबन झालं पाहिजे. तात्काळ यांच्यावर, हे मी आज फक्त बोलतीये, यानंतर मी पालिका आयुक्तांना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना भेटणार आहे, त्यांना आमचं म्हणणं सांगणार आहे. त्यांनी काय वेळ घ्यायचा आहे तो घ्यावा, कारण आता आज नातेवाईक ट्रॉमामध्ये आहेत. नातेवाईक त्या अवस्थेत नाहीत की त्यांनी पोलीस कंप्लेंट नोंदवायला बाहेर पडावं. 2 दिवसांनी पुन्हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे मी पुन्हा येईल. मी पुन्हा याचा पाठपुरावा करत राहील. आणि फक्त एवढंच नाही, तर या संबंधाने कंपनीला, आयुक्त सूर्यवंशी यांना, प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांना, या सगळ्यांना कोर्टात खेचेल.
आणि या सगळ्यांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण 5 लाख दिले म्हणजे तुम्ही न्याय करत नाही. तुम्ही 5 लाख देऊन फार फार तर लोकांचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करताय, पण तुमची संवेदनशीलता कुठेही दिसत नाही. ती संवेदनशीलता दिसली पाहिजे. शासन प्रशासन म्हणून ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. अजूनही या संपूर्ण दुर्घटनेची जबाबदारी नेमकी कुणाची, ती जबाबदारी निश्चित झालेली नाही. ती जबाबदारी निश्चित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही लढत राहू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ही लढाई ताकदीने लढली जाईल. सभागृहाच्या आत, सभागृहाच्या बाहेर आणि न्यायालयीन लढाई अशा सगळ्या पातळ्यांवर आम्ही ही लढाई लढत राहू. थँक्यू. ची उणीव प्रचंड जाणवत आहे. दादा जर आज असते तर कदाचित दादा घटना घडल्यापासून पहिल्या 2 तासात इथे हजर दिसले असते. पण आम्ही एक अत्यंत संवेदनशील नेता गमावला. त्याची किंमत किती मोठी असू शकते तिथे गेल्यानंतर आम्हाला पावला पावलाला जाणवते. त्यामुळे अजितदादांची जागा कुणी घेऊ शकत नाही आणि अजितदादांच्या सारखी संवेदनशीलता आणि कामाची तत्परताही कुणी दाखवू शकत नाही. त्यांची बरोबरीच कुणी करू शकत नाही. इथे जर कुठली जाती आणि धार्मिक जर काही गोष्ट असती तर फडणवीसच काय, फडणवीसांची सोकॉल्ड बार्किंग ब्रिगेड सगळी आलेली असती. पण त्यांना कुणालाही त्याची गरज वाटत नाही. कारण जात आणि धर्म नाहीये ना, माणसं मेली आहेत, माणसांचं काय. त्यामुळे मला काही फडणवीस काहीतरी बोलतील करतील अपेक्षाच नाही. ज्या फडणवीसांनी भाडेके टट्टे वगैरे सारखे शब्द आता प्रतिष्ठित करून टाकलेत, तर त्यांनी पोचलेले त्यांचे जे भाड्याचे टट्टे आहेत त्यांनाही ती सद्बुद्धी येणार नाही. व त्यांच्याकडनं काही मला फार अपेक्षा नाही. मुख्यमंत्री साहेबांनी इथे एक आमदार, आयुक्त साहेब आणि महापौर यांची मिटिंग इथे जवळ असलेल्या सयाजी हॉटेलमध्ये घेतली त्या दिवशी, परंतु इथे आले नाहीत, जेणेकरून मीडियाशी फेस करावं लागेल. आणि काय नाही, मीडियाशी तर फेस करावं लागेल, पण ही सगळी मोठी माणसं आहेत. मरणारी बिचारी कोण आहेत? चतुर्थ श्रेणीतले लोक आहेत ना. मरणारे कोण आहेत? दलित आहेत ना. काय घेणं आहे त्यांना त्यांच्याशी? पंचतारांकित हॉटेलांमध्ये यांच्या बैठका होतात. डम्पिंग ग्राउंड मधला माणूस मरतो, घटना कचऱ्याच्या ढिगाच्या तिथे घडली आहे आणि बैठक पंचतारांकित हॉटेलात होते. केवढा मोठा विरोधाभास आहे या देशातला. आणि अशा विरोधाभासी देशात, अशा राज्यात आपण राहतो आणि अशा मुख्यमंत्र्यांकडनं आपण संवेदनशीलतेची अपेक्षा तरी काय करावी. आणि त्यामुळे जे लोक संवेदनशीलतेने वागू शकत नाहीत त्यांना जर कोर्टाची भाषा कळत असेल तर होय, आम्ही ती न्यायालयीन लढाई लढू. नाही, मला याच्यात बघा, ते प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधणं, जात आणि धर्म शोधणं, त्याचं पेटेंट मी भाजपला दिलेलं आहे. मला त्याच्यात पडायचं नाही. माझ्यासाठी माणसं मेलीत हे जास्त महत्वाचं आहे. या नातेवाईकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे, आक्रोश आहे. नातेवाईकांमध्ये त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न आहेत की याच्यातली संरक्षक भिंत का नव्हती, चिमणी 5 जूनला पडली तर पालिका आयुक्तांनी तेव्हाच तात्काळ दखल का घेतली नाही, बाजूला चालू असलेल्या ब्लास्टिंगमुळे या कचऱ्याच्या ढिगाला तडे गेले होते, यावरती का लक्ष दिलं गेलं नाही, इथे विषारी गॅस तयार होतो या संबंधानेही पत्र दिलेली आहेत, याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं होतं, पिलर वाकलेले होते, त्या संबंधाने तक्रारी होत्या. अशा अनगिनत तक्रारी या लोकांकडून आलेल्या आहेत. पण आता ही सगळी माणसं ट्रॉमामध्ये आहेत. आत्ता गरज त्यांनी त्यांच्या अत्यंत प्रियजनांना गमावलेलं आहे. अशा काळामध्ये त्यांना त्यांचं ते दुःख आणि तो सगळा जो वेळ आहे तो त्यांच्या कुटुंबियासाठी गरजेचा आहे. त्यामुळे मी आता त्यांना इथं आणणं मला उचित वाटलं नाही. पण 2 दिवसांनी आम्ही ही रस्त्यावरची लढाई सुरू करू. यंत्रणेच्या बाबतीत एक प्रश्न उपस्थित केला जातो. आयुक्त साहेब म्हणतात की आपल्यावर विश्वास ठेवू नका, डे 1 पासून ते माध्यमांशी ते सांगत होते. परंतु पहिल्या दिवशी बहुसंख्य माध्यम तिथं होते, फक्त 2 जेसीबी होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रेशर आला तेव्हा 3 वाढवले. तिसऱ्या दिवशी 15 वरती ते जेसीबी गेले आणि इक्विपमेंट, अदर इक्विपमेंट आले. यावर आपल्याला काय म्हणतात? नाही, मी तेच म्हटलं की बघा, एक लोहगडला घटना घडली. खरं तर मृत्यू कुणाचाही वाईटच आहे, पण जी घटना लोहगडला घडली आणि त्यानंतर ज्या तत्परता दाखवल्या गेल्या, एवढ्या खाईमध्ये सर्चिंग ऑपरेशन वगैरे झालं, अवघ्या काही तासाच्या आत ते सर्च ऑपरेशन पूर्ण झालं. पण जिथे सफाई कामगार जातात, जिथे अत्यंत आर्थिक विपन्न अवस्थेतले लोक जातात, तिथलं सर्चिंग ऑपरेशन जर 4-4 दिवस होत असेल, त्याला इतका काळ गेला
की जवळपास 80-87 तास उलटल्यामुळे काही प्रेत अक्षरशः सडलेल्या अवस्थेत. म्हणजे मी आत्ता ज्यांना भेटले त्यातल्या काही लोक तर म्हणत होते की ताई आम्हाला आमच्या घरच्यांचा चेहरा शेवटचा बघायला मिळाला नाही, कारण तो बघण्याच्या स्थितीतच नव्हता. लहान बाळं अक्षरशः म्हणजे वेगळ्या ट्रॉमामध्ये जातील अशा अवस्थेत ती सगळी प्रेत होती. आणि याचं त्यांना वैषम्य वाटत नाही. वाईट काय आहे, ही घटना घडली ती दुरुस्त होणार नाही, पण घटना घडल्यानंतर माणुसकी म्हणून जी संवेदनशीलता दाखवायला पाहिजे ती सुद्धा पालिका आयुक्तांकडनं दाखवली जात नाही. मी कालपासून पालिका आयुक्तांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते आणि चक्क पालिका आयुक्त फोन बंद करून आहेत, त्यांच्या स्वीय सहायकाचा फोन बंद आहे. म्हणजे आता त्यांचं काम संपले. कदाचित ते असं आहे का की मुख्यमंत्र्यांनी हॉटेल सयाजीमध्ये भेटून शब्द दिलाय का पालिका आयुक्तांना, फिकर नॉट मैं हूं ना, म्हणून हे सगळं चाललेलं आहे का? तर या सगळ्यांची उत्तरं त्यांनी द्यावी लागतील. नाही, मी आयुक्तांना माझी आयुक्तांना भेटायची इच्छा, मी आयुक्तांनाच भेटायला आले. मी कालपासून प्रयत्न करते. आयुक्त कुठे आहे? जमीन खा गई की आसमान निगल गया, क्या हुआ? नाही, ते मला ऐका, मी पुन्हा सांगते, मला त्या पक्षीय राजकारणात अजिबात जायचं नाही. मी इथे माझ्यासाठी मी म्हणजे नवनीत राणा नाही, लक्षात घ्या. मी म्हणजे आता मला त्यांची नावं सुद्धा घ्यायची इच्छा नाहीये. जे निव्वळ जात आणि धर्मावरती असे थैथयाट करतात आणि आपला पक्ष असेल की आपला तो बाबू आणि दुसऱ्याचं ते कार्ट करतात, यापैकी मी नाहीये. माझ्यासाठी माणसं गेली ते जास्त महत्वाचं. माझ्यासाठी ती संवेदनशीलता जास्त महत्वाची. तुम्ही काय आर्थिक मदत देताय? 5 लाखाने जीव परत येणार आहे का? 5 लाखाने त्यांचं झालेलं नुकसान पूर्ण होणार आहे का? न्याय मिळणार आहे अशाने? न्याय मिळवायचा असेल तर ज्यांनी हलगर्जीपणा केला त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे आणि आम्ही त्यासाठी काम करणार आहोत. जाधववाडी कुदळवाडी या ठिकाणी ज्यावेळेला अतिक्रमण हटावाची मोहीम त्या ठिकाणी राबवली गेली होती, त्या ठिकाणी जवळपास 25 जेसीबी त्या ठिकाणी उपलब्ध होते. पण कालच्या घटनेमध्ये तिथे 25, ऐका, तेच म्हटलं मी, पिंपरी चिंचवड मधले खाजगी लोकांचे बंगले काढण्यासाठी तुमच्याकडे 25 जेसीबी उपलब्ध होते, कारण ती जागा तुम्हाला कुठल्या तरी विकासकाला द्यायची असेल कदाचित, आणि म्हणून तुम्ही ती जागा साफ करून घेतली. आणि इथे तुम्हाला गरजच नाही. इथे मुळात तुमच्या ठेकेदारासोबत साठगाठ होती का? कंपनी ठेकेदारासोबत टक्केवारीचं राजकारण आहे का? कमिशन खोरी आहे का? तपास कोण करणार? तपास करण्यासाठी FIR तर व्हावी लागेल. एरवी नको त्या ठिकाणी याची SIT करा, त्याचं CBI करा म्हणताय ना. मग या प्रकरणाची चौकशी व्हावी असं एकाही लोकप्रतिनिधीला वाटत नाही. हे दुर्दैव आहे. याचा अर्थ गरिबाचा जीव नसतो. न्याय किती वेगळा दिला जातो, कारण गरिबाची माणसं मेली आहेत, काय त्यांना फरक पडतो? त्यांना हिंदुत्ववादी आमदार नाही, कदाचित काय असतं माहितीये का, काहींचा हिंदुत्ववाद हा सिजनेबल असतो, तो सिजनेबल उफाळून येतो. आता कुठलंच इलेक्शन नाहीये, सीझनच नाही ना दादा. सीझन असल्यावर तो उफाळून येईल. नाही, पण मरणारे कोण आहेत ते तरी बघा, म्हणून तरी बोला. परंतु धर्म हा सोयीनुसार आठवतो. धर्मापेक्षा सुद्धा त्यांच्यासाठी वरची गोष्ट हा पैसा आहे, आणि तो पैसा जर अँटोनी कंपनी जर सगळ्यांना पुरवणार असेल तर काय हरकत आहे? आधीची कोणी कामं करत नाहीत म्हणून आम्ही कामं करणार म्हणलात ना, मग का कामं केली नाही? महेश लांडगे कधीपासून आहे तिथे आमदार? काय त्याला अर्थ आहे का त्या ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी 2 तास येऊन पाहणी करून गेले. विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी चर्चा केली की 8 ते 10 घंटे मी त्या ठिकाणी थांबून पाहणी केलेली आहे. याकडे काय आपण? उका नाम गिरीश महाजन है भैया, उ गिरीश है. आता काय बोलायचं त्यांच्याबद्दल? तो म्हणजे एकदम तो संकट याजक माणूस आहे. तो संकटमोचक नाही, संकट याजक माणूस आहे.